अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना नम्रतेची विनंती की मी आज तुम्हाला सय्यारा पिक्चरच्या फॅन्सबद्दल जे काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे. आणि ते 4 शब्द आहेत टुकार, छपरी, हलक्या काळजाचे आणि येड. आज मी पण सय्यारा पिक्चर बघितलाय, म्हणजे निम्मा पिक्चर स्नॅपवरती आधीच बघितलेला, धडाधड नुसतं स्नॅप येत होतं. म्हणून म्हटलं आज आपण पण जरा बघावं. इंस्टाग्रामवरती लय सय्यारा चाललंय, त्याचं सय्याराचं कौतुक चाललंय सगळीकडं. माणसं रडते ती, मारून घेते ती, फोन आपटते ती, लाता घालते ती, वराडते ती, किचाळते ती नुसतं. म्हटलं हे रोग काय आहे ते तरी बघावा, म्हणून मग मी सय्यारा पिक्चर बघायसाठी डाउनलोड केला. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सय्यारा पिक्चरचा जर एखादा इथं छपरी फॅन असेल, निब्बी कोण असतील तर त्यांनी व्हिडिओतनं आत्ताच माघारी जावा. तुमच्या काळजाचे धडके भरू शकता, तुमच्या काळजाचा ठोका चुकू शकतो हे व्हिडिओ बघितल्यानंतर. त्यामुळे आत्ताच सांगतोय, व्हिडिओ बघू नका, गप जावा, चांगलं काहीतरी बघा, गाणी ऐका, झोपा. तर आता सय्यारा पिक्चर बद्दल बोलायचं झालं सगळ्यात पहिल्यांदा तर पिक्चर चांगला आहे, डिसेंट पिक्चर आहे. म्हणजे लय पण छपरी नाही आहे, थोडीफार छपरीगिरी केली पिक्चरमध्ये, पण तसा चांगला पिक्चर आहे. मोहित सुरींचा पिक्चर आहे सगळ्यात शेवटी. म्हणजे त्यामुळे आशिक टूची वाईब जरा येते. ते जे काय त्यांच्या पिक्चरमध्ये जे काय असतात गोष्टी त्या ह्या सुद्धा पिक्चरमध्ये आहेत. म्हणजे ते आशिक आहे, तो एक सिंगर आहे, तो नशेडी आहे, सिगरेट फुकत असतो नुसता. म्हणजे कबीर सिंगच्या वरचा आहे ह्यो, सारखा ह्याला सिगरेट लागतात, सारखा चिडतो ह्यो कशावरनं पण, बोंबलतो. पण ओव्हरऑल स्टोरी छान आहे, गाणी एक नंबर आहेत. आणि खास म्हणजे त्या हिरोईनची जी कोण आहे तिचं नाव नाही माहिती मला, पण तिची ॲक्टिंग एक नंबर. अफलातून ॲक्टिंग आहे. ॲक्टिंगसाठी 10 पैकी 8.5-9 स्टार आपण देऊ शकतो त्या पिक्चरला, इतकी चांगली ॲक्टिंग केली त्यांनी. स्टोरी सुद्धा छान आहे, सिनेमॅटोग्राफी छान आहे, म्युझिकचा नाद नाही, म्युझिकवरती पिक्चर चालतोय असं मला वाटतंय. आणि आता एक मोहित सुरीचा वेगळा पिक्चर सांगायचं झालं तर, का तर मोहित सुरीचे जे पिक्चर असतात त्याचं एक ठरलेलं असतं एंडला काय होणार आहे ते. तसं ह्याच्यामध्ये जरा त्यांनी थोडंसं पॉझिटिव्ह दाखवलंय, ती एक गोष्ट वेगळी आहे. स्पॉइलर काय कोणाला देत नाही मी. पिक्चर सुद्धा बघितला असेल नसेल तुम्हाला माहित नाही, स्पॉइलर नाही देणार मी. तुम्हाला ज्यांना बघायचं त्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा. शक्य झालं तर वाट बघा पिक्चर प्लॅटफॉर्मवरती यायची आणि मग बघा, कारण थिएटरला गेला तर तुम्हाला थिएटरला न येता कुठल्या तरी येड्याच्या दवाखान्यात आलोय असा भास होईल. म्हणजे ते खरं आहे, आपण बघतोय ते. आता हा व्हिडिओ बघा. अरे भावा, तू मोबाईल का मारून घेतोय? 200 रुपये तिकीट, 10-12 हजार तुझा मोबाईल, त्याच्यावर बुक्क्या घालून त्याचं स्क्रीन का फोडून टाकतोय तू? असं काय तुला असला कसला ट्रॉमा आला? तुला मोबाईलमध्ये गर्लफ्रेंड दिसली का काय? पिक्चर बघून तुला गर्लफ्रेंडची आठवण आली, तिला जाऊन मार, मोबाईल कशाला फोडतोय? म्हणजे सय्यारा पिक्चर छान आहे, पण हे जे फॅन्सची जी छपरीगिरी चालली का नाही, म्हणजे कुणी सलाईनच्या बाटल्या लावून येते पिक्चर बघायला. अरे तुला सलाईनची बाटली लावलेली असताना तुला पिक्चर दाखवायला सोडलंच कसं काय आतमध्ये? तिथं काय बॉडीगार्ड नव्हतं का? असलं कुठलं थिएटर आहे सांग बरं, आम्ही पण जरा जाऊन बघून येतो त्या थिएटरचा विषय. अरे त्या झिंगाटवर जेवढी माणसं पुढे जाऊन नाचली नाहीत तेवढी माणसं इथं सय्यारा पिक्चरच्या गाण्यावर जाऊन पुढे जाऊन उभी राहिल्यात. अरे त्या गाण्यावर काय नाचाय गेलाय का पुढे तुम्ही? कशासाठी? काय गरज आहे का? उगा गप निवांत बसा सीटावरती, पिक्चर बघा, घरी जावा. ठीक आहे, पिक्चर इमोशनल आहे, तुम्हाला रडायला बिडायला येत असेल. अरे पण असलं एवढं कोणी रडायला सांगितलंय? फार चक्कर येईपर्यंत, बेशुद्ध पडेपर्यंत असं कोण रडतोय तेव्हा? जी कोण छपरी निब्बी जातात का नाही सय्यारा पिक्चर बघायला जाऊन रडतात का नाही, त्या लोकांना का नाही बसवून एका थिएटरमध्ये बंद केलं पाहिजे. आणि त्या थिएटरमध्ये त्यांना तेरे नाम, चिमणी पाखरं, माहेरची साडी हे पिक्चर दाखवले पाहिजेत. अटॅक बिटॅक डायरेक्ट माणसं कोमात जातील माहिती आहे का? असलं पिक्चर आहे तर मग आता ही रील बघा. म्हणजे तुम्ही का म्हणून उघडं का गेलाय पिक्चर बघायला? तुम्हाला कपडे नाही दिले घरच्यांनी का? तुमची गर्लफ्रेंड कपडे घेऊन गेली का? मोहित सुरीने सांगितलेलं माझा पिक्चर उघडा बघा म्हणजे तुम्हाला अजून काटा येतील अंगावरती? किती नालायकपणा करावा बरं. ह्यो तर पुढे जाऊन ह्यो स्वतःलाच मारून घेतोय. यार कशासाठी? काय गरज चालली? आधीच तुझा छताडी उडूस त्यात मारून घेतोय, हृदयाला भोगबीत पडायचा आतल्या येड्या. त्या बांगड्यावाल्या बाबीच्या साल्यावानी बॉडी तुझी परशावानी काय रूप घालतोय रे? बऱ्याच जणांच्या रील्स पण बघितल्या मी अशा की का तुम्ही असं करताय? ती लोक पिक्चर बघायला जातात, त्यांना त्यांच्या एक्सची आठवण येते, त्यांना ट्रॉमा आठवतो त्यांचा वगैरे वगैरे. अरे पण इतकं काय, असं काय आहे त्या पिक्चरमध्ये? काय मी पण बघितला पिक्चर, माझं पण ब्रेकअप झालंय. मग
म्हणजे विषय काय होते माहिती आहे का, म्हणजे काय होते माहिती आहे का, छपरी फॅन्समुळं मोहित सुरीसारख्या दिग्दर्शकाची लायकी काढली तर त्याची लाज निघते. त्यानं असा पिक्चर काढलाय. पिक्चर छान आहे, पिक्चर छपरीगिरी चालणार एवढी तेवढी, पिक्चर आहे शेवटी तो चालणार एवढ्या तेवढ्या गोष्टी. पण ही फॅन्सने जे काय वादंग केलाय ना, कोण तिथं गर्लफ्रेंडला उचलून घेतंय, कोण रडतंय, कोण इवाळतंय, कोण किचाळतंय, कोण वराडतंय. अरे काय लावलेला का पिक्चर आहे का काय आहे ती काय काय. तर म्हणजे एकंदरीत बोलायला गेलं तर पिक्चर छान आहे, पिक्चर बघण्यासारखा आहे का, तर 100% पिक्चर बघण्यासारखा आहे. म्हणजे आपल्याला शिद्दत आवडला, आपल्याला आशिकी 2 आवडतो एवढा, आपल्याला सनम तेरी कसम आवडतो, मग सैयारा का आवडू नये. छान आहे पिक्चर, एकदम डिसेंट आहे. पण जे काय इंस्टाग्रामवरती जे काय चाललंय ते कृपया बंद करा. एकतर पिक्चर बघायला जात असाल तर दगडावरती काळीच आपटून जावा, म्हणजे तुम्हाला रडायला येणार नाही, तुम्हाला बेशुद्ध पडणार, चक्रा येणार नाहीत तुम्हाला. मेन म्हणजे काय पोरं तर घरी न सांगता येते ती आणि बाहेर येऊन त्या रिव्ह्यू घेणाऱ्याला रिव्ह्यू देते ती. यार मग कसं करणारच की घरी तू पिक्चर बघायला गेलाय ती येड्या. असं नका करू. छान म्हणजे पिक्चर बघा, एन्जॉय करा, गर्लफ्रेंडला घेऊन जावा, एक्सच्या आठवणीत थोडंसं इमोशनल व्हा, पण तिथं रडत बसू नका. घरी जाऊन दरवाजा लावा, उशी तोंडाखाली घ्यान, रडा. हां, तर त्यामुळं ज्यांना पिक्चर बघायचं नाही बघा. छान आहे पिक्चर, म्हणजे पिक्चर छान आहे, पण अशी फालतूगिरी करू नका. आणि कृपया रील्स तर अजिबात टाकू नका. काय होतंय ना, डोकं हलते, बाकी काय होत नाही. असं 2 रील स्क्रोल केल्या, 4 रील स्क्रोल केल्या की त्यातली एक रील सैयाराची येते आणि त्यातल्या त्यात ती वराडलेली, रडलेली, किचाळलेली येते. डोकं किटायला लागले आता ना. काय होईल, रिपोर्ट मारीन अकाउंटला, इंस्टाग्राम ब्लॉक होईल तुमचं. त्यामुळं नको, बघायला नका जाऊ असं, जर तुम्हाला दर्द होणार असेल तर. आणि जर तुम्हाला पिक्चर बघून रडायला आलं नसेल, निबा निबीचा शाप लागेल. सबस्क्राईब करा आत्ता जाऊन खाली, लाईक करा आणि कमेंट करा लगेच.